शेतकरी मित्रांनो नमस्कार. सह्याद्रीच्या या ज्या आपल्याला रांगा दिसत आहे याच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे निवाणे. त्यावर आपण आलेलो आहे. आपलं नाव सांगा थोडक्यात एकदा. माझं नाव ऋषभ प्रभाकर पाटील, निवाणे, तालुका कळवण. तर दादांनी या ठिकाणी मिरचीच्या 2 व्हरायटी लावलेल्या आहे. पोपटी सेगमेंटमधली आपली नामदेव माझ्या कंपनीची ओमेगा प्लस म्हणून व्हरायटी आहे आणि एक इतर कंपनीची पोपटी सेगमेंटमधली मिरची आहे. ही दोन्ही जी लागवड होती ही कोणत्या महिन्यातली होती? नोव्हेंबरमधली. हो. आणि टोटल क्षेत्र आपलं हे 1 एकराचं आहे. 1 एकराचं. त्यामधील आपण जी इतर कंपनीची व्हरायटी ती किती रोपं लावलेली आहे? ती 3000 काडी लावलेली. आणि आपली नामदेव माझीची जी ओमेगा प्लस याची किती लावलेली आहे? 6000 काडी लावली. 6000 काडी. जेव्हा तुम्ही रोपं लागवड केली होती तर किती दिवसात एकंदरीत ही व्हरायटी चालू झाली अंदाजे? ती 1.5-2 महिन्यात. 1.5-2 महिन्यात म्हणजे पहिला तोडा तुमचा आला. काय काय थोडक्यात त्या कंपनीच्या व्हरायटीमध्ये आणि ओमेगा प्लसमध्ये फरक जाणवला थोडक्यात सांगू इच्छिता? ती व्हरायटीमध्ये थोडी मिरची वाकडी येते. हां, मिरची थोडी सरळ येते. बरोबर. आपली मिरची सरळ येते. हो. म्हणजे याचा फरक आपल्याला मार्केटला काय जाणवतो? रेटमध्ये जाणवतो का काही? रेटमध्ये 5-10 रुपयाचा जाणवतो. म्हणजे ही थोडी 5 रुपये जास्त जाते जाते. इतर व्हरायटीपेक्षा. येऊन बघूया. या बाजूला इतर कंपनीचं मिरचीचं वाण लावलेलं आहे आणि या बाजूला नामदेव माझी ओमेगा प्लस लावलेली आहे. इतर वाणाच्या फळाचा प्लॉट आपण बघतो. आकार बघू शकता तुम्ही. फळाचा थोडासा वेडावाकडा आहे आणि बऱ्यापैकी पानावर काळोखी दिसत नाही आणि बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भावही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर हा इतर कंपनीचं जे वाण त्यांनी दादांनी लावलेलं आहे ते आपण बघतो. आणि समोर आपण बघूया की त्याच कम्पेअरमध्ये हे बघा नामदेव माझीचं ओमेगा प्लस म्हणून मिरचीचं वाण आहे. जास्तीत जास्त फळी एक सारख्या आकाराची आहे आणि परत काळोखी पानाला आपल्याला चांगल्यापैकी दिसत आहे. तर हा फरक इथे आपण प्लॉटमध्ये बघत आहोत. दादाला आपण विचारू की ती व्हरायटी तुम्हाला कशी वाटली आणि शेतकरी मित्र आपला व्हिडिओ बघत आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिसाल? आम्ही व्हरायटी पहिल्यांदा लावलेली आहे. तर व्हरायटी छान आहे. हां, तुम्ही लावू इच्छित असाल म्हणजे शेतकऱ्यांनी जर लावली तर त्यांना छान एक नफा मिळू शकतो चांगला. चालेल. दादाने आपल्याला जो वेळ दिला. युवा शेतकरी आहे, ही चांगलं मेहनत करे, चांगला प्लॉट त्यांनी सजवलेला आहे. तर धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.